मी एक शिवसैनिक आहे. मी सध्याच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद मोहोळ नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वतः उमेदवार आहे. मी इकडं पहारा देण्यासाठी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आम्ही सतत थांबतो. त्यामुळे आता आमचा कालावधी होता थांबण्याचा, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. साधारणतः किती तुमचे नगरसेवकांसाठी तुम्ही हा पहारा देताय? तुमचा दिनक्रम कसा असतो? किती कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत? आमचा दिनक्रम 24 तास असतो व हा दिनक्रम येत्या 21 तारखेपर्यंत असाच सुरू राहील. किती कार्यकर्ते तुम्ही आमचे एकूण 50 ते 60 कार्यकर्ते असतात व उमेदवार असतात, त्यांचे प्रतिनिधी असतात. आहात? तुम्ही या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा परवानगी मागितली होती, पण ती नाकारली. प्रशासनाने इथं थांबण्यासाठी जमाव करून थांबता येत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही जमाव करून थांबत नाही. आम्ही 4-5 जण, 8 जण, 10 जण असे त्या प्रकारात आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही थांबतो. नेमकी काय परवानगी मागितली होती? आम्ही इथे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबण्याची परवानगी मागितली. नेमकी कशा पद्धतीची? काय स्वरूप असणार होतं? स्वरूप म्हणजे आम्हाला छोटंसं एक कार्यालय सारखं मंडप किंवा हे टाकून आम्ही थांबणार होतो. त्याची परवानगी मागितली होती, तरी थांबता येत नाही आणि त्यांनी परवानगी नाकारली. मग पोलीस यंत्रणेवर तुमचा विश्वास नाहीये का? पोलीस यंत्रणेवर आमचा विश्वास आहे, परंतु भारतीय जनता पार्टीवर विश्वास नसल्या कारणाने आम्ही तिथं पहारा देतो.